नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रिझनिंगमधला एक महत्त्वाचा घटक स्टेटमेंट ॲझम्पशन, ज्याला आपण विधान व गृहीतके असं म्हणतो, हा घटक आज आपण इथे पाहणार आहोत. एकदम बेसिकपासून या घटकाची सुरुवात आपण करणार आहोत. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न असतात. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागील 2017चा 18चा पेपर असेल किंवा 2013-14च्या पेपरमध्ये जरी पाहिलात तर तुम्हाला स्टेटमेंट आधारित प्रश्न, त्याच्यामध्ये फक्त मग स्टेटमेंट ॲझम्पशनचाच उल्लेख होत नाही, तर स्टेटमेंट आणि अनुमान असतील, राईट, विधाने अनुमान त्याला आपण म्हणूया, किंवा विधाने निष्कर्ष असतील, बरोबर की नाही, आणि त्यानंतर कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे विधान आणि कृती असेल. हे घटक महत्त्वाचे आहेत आणि दिवसेंदिवस यावर प्रश्न विचारण्याची जी संख्या प्रश्नांची जी संख्या आहे ती आपल्याला वाढताना दिसून येत आहे. हा घटक जो आहे तो ॲनालिटिकल रिझनिंगचा आहे, राईट. त्याच्यामुळे आपल्याला राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ॲनालिटिकल रिझनिंगचा. त्याच्यामुळे हा घटक जो आहे आपल्याला महत्त्वाचा आहे आणि हे हक्काचे मार्क्स आहेत. जसं तुम्ही म्हणता की डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला आधी सोडवायचे, तर मी यासोबत असंही म्हणेन की डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवून झाल्याबरोबर तुम्ही हे प्रश्न जर विचारात घेतलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण स्टेटमेंट ॲझम्पशन किंवा स्टेटमेंट अनुमान असतील, विधाने अनुमान असतील किंवा विधाने निष्कर्ष असतील, हे सुद्धा हक्काचे मार्क्स आहेत. हे प्रश्न फार कठीण नसतात, फक्त आपल्याला आकलन महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, राईट. आकलन महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मी पुढे सांगणारच आहे की हे प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी आपल्याला बारकाईने लक्ष द्याव्या लागतील, त्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील, त्याचे काही नियम पाळावे लागतील, तर त्या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु मी सुरुवातीला असं नियमांची काही नियमावली सांगणार नाहीये की हे नियम तुम्ही फॉलो करा आणि पुढे जाऊन हे प्रश्न सोडवा. आपण विधाने सोडवताच आपल्याला ती गोष्ट कळून जाणार आहे की हे नियम आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला गृहीतक म्हणजे ॲझम्पशन म्हणजे काय हे कळणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे. ॲझम्पशन म्हणजे काय? ॲझ्युम करणं, एखादी गोष्ट आपण गृहीत धरतो. बघा, असं म्हणतो आपण एखाद्याला की तू मला गृहीत धरू नको, असं आपण म्हणतो एखाद्या. तर आता आपण एका उदाहरणावरून ही गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपण एक उदाहरण बघूया. बघा की आपण असं म्हणतो, बघा, आता 6 बॉल आहेत, 6 चेंडू आहेत आणि आता 36 रनांची गरज आहे. एक क्रिकेटचा सामना सुरू आहे, 6 चेंडूमध्ये 36 रनांची गरज आहे. एखादा मित्र दुसऱ्या मित्राला असं म्हणतो की धोनी क्रीजवर आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, धोनी क्रीजवर आहे म्हणजे हा सामना आपण जिंकणारच, असा ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला म्हणतोय. म्हणजे या ए नावाच्या व्यक्तीने काय गृहीत धरलंय की धोनी हा खेळाडू उत्कृष्ट आहे, गुणवत्तावान आहे आणि याच्याकडे कॅपेबिलिटी आहे की 6 बॉलामध्ये 36 रनांची जी गरज आहे तो पूर्ण करू शकेल, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट गृहीत धरलेली आहे, म्हणजे ए नावाच्या व्यक्तीने ही गोष्ट गृहीत धरलेली आहे. तर हेच आहे ॲझम्पशन, लक्षात घ्या. पुढे आपण अनेक उदाहरणं पाहणार आहोत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट कळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गृहीतक हे विशेष काही नसून ती गोष्ट ॲझम्पशन आहे, ॲझ्युम केलेली गोष्ट आहे. पहिलं उदाहरण बघा, काय म्हटलंय की पुढे एक विधान दिलेलं आहे, त्यापुढे काही गृहीतके दिलेली आहेत. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत. हा भाग महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तुम्ही ते विधान आणि गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ते गृहीतके दिलेल्या विधानामध्ये अंतर्निहित आहेत व नाहीत याचा निर्णय घेऊन त्यानुसार पुढे निवड करायची आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि इथे विधान व गृहीतके दिलेले आहेत. विधान व गृहीतके वाचायची आहेत आणि ही गृहीतके या विधानामध्ये अंतर्निहित होतात की नाही हे आपल्याला पुढे पर्यायामधून निवडायचं आहे, ठीक आहे. आता पहिलं मी विधान वाचतो. काय म्हटलेलं आहे, आपल्याला रीडिंग करताना लाईन बिटवीन द लाईन वाचावंच लागतं. कंपनी XYZचे शुद्ध बटर विकत घ्या, एका मासिकातील जाहिरात, ठीक आहे. अशा जाहिराती तुम्ही नेहमीच वाचत असता. एका मासिकामध्ये जाहिरात आली आहे की कंपनी XYZचे शुद्ध बटर विकत घ्या. पुढे गृहीतक काय दिलेली आहेत? इतर कोणतीही कंपनी शुद्ध बटर पुरवत नाही. ओके, पहिलं गृहीतक आहे. दुसरं काय आहे? लोक जाहिराती वाचतात. हे 2 गृहीतके आहेत. याच्यापैकी कुठलं हे अंतर्निहित होऊ शकतं विधानामध्ये? तर मला एक सांगा की कंपनी XYZ ही कंपनी काय म्हणताय की शुद्ध बटर विकत घ्या, ही एक जाहिरात देत आहे. तर इतर कंपनीचा या कंपनीशी काही संबंध नाही, बरोबर की नाही. ही कंपनी असं म्हणताय की इतर कंपनी कोणतेही शुद्ध बटर पुरवत नाही आणि आमचेच तुम्ही शुद्ध बटर विकत घ्या असं म्हणताय का? नाही. त्याच्यामुळे हे जे गृहीतक आहे हे अंतर्निहित होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. इतर कोणतीही कंपनी शुद्ध बटर पुरवत नाही याचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोक जाहिराती वाचतात. हो, लोक जाहिराती वाचतात म्हणूनच या कंपनीने जाहिरात दिली आहे ना, बरोबर की नाही. म्हणजे ही गोष्ट त्यांनी गृहीत धरलेली आहे की लोक जाहिरात वाचतात म्हणून त्या कंपनीने जाहिरात दिलेली आहे. त्याच्यामुळे केवळ ब हे जे आहे या विधानामध्ये अंतर्निहित आहे, हे आपल्याला यावरून दिसून येतं. एकदम बेसिक ही उदाहरणं असतात, फार काही कठीण उदाहरणं नसतात. आपण पुढे अजून एक पाहूया काही प्रश्न, त्याच्यामधून आपल्याला या गोष्टी कळून जातील. पुढे एक विधान दिलेलं आहे, त्यापुढे काही गृहीतके दिलेले आहेत. सेम ही गोष्ट सेम लाईन आहे, पुढे मागे आपण जसं वाचलं तसं. आता आपल्याला विधान व गृहीतके वाचायचे आहेत आणि पुढे पर्याय दिलेले आहेत. एक मोटार कार किरायाने पाहिजे, एक जाहिरात दिलेली आहे, ठीक आहे. एक जाहिरात दिलेली आहे पेपरवर की एक मोटार कार किरायाने पाहिजे. तर गृहीतके काय आहेत की सर्व प्रकारच्या गाड्या किरायाने द्यायला उपलब्ध आहेत. बघा,
पुन्हा एकदा चांगलं वाचा की सर्व प्रकारच्या गाड्या किरायाने द्यायला उपलब्ध आहेत. मी याचं उत्तर सांगण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतःही विचार करू शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ सुरू करून तुम्ही बघू शकता की तुम्ही गृहीत धरलेलं किंवा तुम्ही मनामध्ये विचार केलेलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे की नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही असंही करू शकता, त्याचा फायदा होणारच आहे पुढे एक्झाममध्ये. तर सर्व प्रकारच्या गाड्या किरायाने द्यायला उपलब्ध आहे ते असं आपण म्हणू शकतो का? इथे नीड काय केलेली आहे की एक मोटार कार पाहिजे आहे. ओके, त्याच्यामध्ये इतर गाड्यांच्या संदर्भात त्यांनी विचारलंय का? नाही. तर त्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्या किरायाने द्यायला उपलब्ध आहेत, याचा काहीही याच्याशी संबंध नाही. ओके, त्यामुळे एनी व्हेकल या बाबतीत इथं बोललं जात आहे का कुठलंही? ठीक आहे. ओके, एनी व्हेकल म्हणजे ऑल व्हेकलच्या बाबतीत हे बोललं जात नाही, कुठलेही म्हणजे सर्व गाड्यांच्या बाबतीत हे बोललं जात नाही. त्यामुळे एक मोटार कार फक्त बोलली जात आहे. त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्या किरायाने द्यायला उपलब्ध आहेत हे असं आपण ॲज्युम करू शकत नाही. लोक जाहिरातीला प्रतिसाद देतील. लक्षात घ्या. ओके, असा शब्द पाहिजे इथे. लोक जाहिरातीला प्रतिसाद देतील. ही गोष्ट गृहीत धरलेली आहे, म्हणूनच तर त्यांनी जाहिरात दिली आहे. बरोबर की नाही? एक मोटार कार किरायाने पाहिजे ही जाहिरात जेव्हा देत आहे तेव्हा हा विचार केला जात आहे की लोक जाहिरातीला प्रतिसाद देणारच आहेत, म्हणून ही गोष्ट तिथे गृहीत धरली आहे. म्हणून केवळ ब जो आहे हा अंतर्निहित आहे. ओके, केवळ ब हा अंतर्निहित आहे, अ हा अंतर्निहित नाही. ठीक आहे. ओके, पुढचा भाग बघा. पुढे तीच गोष्ट आहे की पुढे विधानं दिलेली आहेत, गृहीतके दिलेली आहेत. ती पुढे विधानामध्ये अंतर्निहित होतात का नाही ती गृहीतके आपल्याला पाहायची आणि पर्याय निवडायचे. राम श्यामला सल्ला देतो. आता हे तुम्हाला प्रश्न चांगल्या पद्धतीने विचार करायचा आहे याचा. राम श्यामला सल्ला देतो की जम्मूला अमृतसर मार्गे जा, जवळचा रस्ता आहे, असं राम श्यामला सल्ला देतो. गृहीतक काय आहेत? श्यामला जम्मूला जायचं आहे. राम सर्वांना सल्ला देतो. बघा, श्यामला जम्मूला जायचं आहे हे अजूम आहे. बरोबर की नाही? हे गृहीत आहे ना. बरोबर की नाही? म्हणजे श्यामला जम्मूला जायचं आहे म्हणूनच रामने सल्ला दिलाय. पहिली गोष्ट. बरोबर की नाही? राम केव्हा सल्ला देणार आहे? जेव्हा श्यामला जम्मूला जायचं आहे, त्यामुळेच राम सल्ला देणार आहे. असंच आपण कुणालाही सल्ला देत नाही. पहिली गोष्ट. बरोबर की नाही? त्यानंतर राम सर्वांना सल्ला देतो हे कशावरून तुम्ही म्हणू शकता? राम सर्वांना सल्ला देतो हे कशावरून? राम श्यामचा मित्र आहे किंवा नातेवाईकही असू शकतो किंवा कोणीही असू शकतो किंवा जवळचे ते ओळखीचेही असू शकतात, म्हणून तो सल्ला देतोय. पण राम सर्वांनाच सल्ला देईल याची काय गॅरंटी? असं काहीही नाहीये. बरोबर की नाही? त्यामुळे राम सर्वांना सल्ला देतो हे चुकीचं विधान आहे. श्यामला म्हणजे असं म्हणूया आपण त्याला, राम सर्वांना सल्ला देतो ही गोष्ट याच्यामध्ये ॲज्युम करता येत नाही विधानामध्ये. श्यामला जम्मूला जायचं आहे ही गोष्ट ॲज्युम करता येते. त्यामुळे फक्त अ जे आहे ते अंतर्निहित आहे, केवळ अ अंतर्निहित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एक आयोगाने विचारलेलाच प्रश्न आपण आता याच्यामध्ये बघू. तुम्हाला चांगलं कळून जाईल या प्रश्नावरून. खाली एक विधान व त्यावर आधारित 2 पूर्वधारणा दिलेल्या आहेत. कोणती किंवा कोणत्या पूर्वधारणा दिलेल्या कथनात अंतर्निहित आहेत याबाबत योग्य पर्याय निवडा. एका राष्ट्रीयकृत बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहिरात दिली आहे की पात्र उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे. ठीक आहे. एका राष्ट्रीय बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहिरात दिली आहे की पात्र उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे. पात्र चार्टर्ड अकाउंट जाहिरातीला प्रतिसाद देतील ही पूर्वधारणा आहे. राष्ट्रीयकृत बँकेत नियुक्ती हवी असलेले पात्र चार्टर्ड अकाउंटंट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये काय पूर्वधारणा आहेत किंवा गृहीतक ॲझम्पशन काय आहेत? तर ही गोष्ट दोन्ही ॲझ्युम केलेली आहे. म्हणजे जेव्हा एक राष्ट्रीयकृत बँक, नॅशनलाइज बँक जाहिरात देत आहे दैनिकामध्ये, तेव्हा चार्टर्ड अकाउंटंट जे लोक आहेत ते जाहिरातीला प्रतिसाद देतील ही गोष्ट गृहीत धरली आहे, जसं आपण या आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलं. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट सुद्धा गृहीत धरली आहे की राष्ट्रीयकृत बँकेने जी नियुक्ती हवी असलेले जे पात्र चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये, सोसायटीमध्ये पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही जे पूर्वधारणा जे आहे त्या विधानामध्ये अंतर्निहित होतात असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे पूर्वधारणा 1 आणि 2 दोन्ही अंतर्निहित आहेत. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. हा 2014 की 15 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढे बघा की पुढे एक विधान दिलेलं आहे, त्यापुढे काही गृहीतके दिलेली आहेत. तुम्ही ते विधान गृहीतक मानायचे आहेत आणि ते गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत का नाही ते आपण पुढे बघायचं आणि पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. विधान व गृहीतके. क्लबमध्ये प्रवेश करण्याआधी हे सूचनापत्र वाचा. ठीक आहे. विधान काय आहे? क्लबमध्ये प्रवेश करण्याआधी हे सूचनापत्र वाचा. गृहीतके काय आहेत की क्लबमध्ये येणारे लोक सुशिक्षित आहेत ही गृहीतक आहे आणि आंधळे लोक क्लबमध्ये येत नाहीत. याच्यामध्ये काय गृहीतक अंतर्निहित आहेत? कोणते गृहीतक अंतर्निहित आहेत? दोन्ही आहेत का एक आहे? क्लबमध्ये येणारे लोक सुशिक्षित आहे ही गोष्ट अंतर्निहित आहे का? तर नक्कीच आहे. कारण बघा, सुशिक्षित आहेत तेव्हाच ते सूचनापत्र वाचतील ना. बरोबर की नाही? क्लबमध्ये क्लबवाल्यांनी एक सूचना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये
अशी एक टायटल लिहिलेलं आहे की क्लबमध्ये येणाऱ्या प्रवाशांनी क्लबमध्ये येणाऱ्या प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे, सूचनापत्र वाचला पाहिजे. मग सूचनापत्र कोण वाचू शकतो, जी व्यक्ती सुशिक्षित आहे तेच वाचू शकते. म्हणजे त्यांनी काय गृहीत धरलंय, ॲझ्युम काय केलंय की क्लबमध्ये येणारे लोक हे सुशिक्षित आहेत, ही गोष्ट ॲझ्युम केलेली आहे. आंधळे लोक क्लबमध्ये येत नाहीत ही गोष्ट सुद्धा ॲझ्युम केली आहे, म्हणूनच तर त्यांनी सूचना दिलेली आहे तशा प्रकारची का ते वाचू शकतील, बरोबर की नाही. म्हणजे वाचणारे लोक कोण असतात, ज्यांना दृष्टी आहे, जे लोक वाचू शकतात ते लोकच तिथं सूचना वाचू शकणार आहेत. या लोकांनी काय गृहीत धरले की आंधळे लोक येत नाही म्हणूनच ते सूचनापत्र त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ते वाचण्याचा आंधळ्या लोकांचा याच्याशी काहीच संबंध नाही, कारण ते वाचू शकत नाही. म्हणजे ही गोष्ट त्यांनी ॲझ्युम केली आहे. त्यामुळे दोन्ही आंधळे लोक क्लबमध्ये येत नाही ही गोष्ट सुद्धा ॲझ्युम केली आहे आणि क्लबमध्ये येणारे लोक सुशिक्षित आहेत ही गोष्ट सुद्धा ॲझ्युम केलेली आहे. त्यामुळे दोन्ही अ आणि ब अंतर्निहित आहेत. पुढचा प्रश्न बघा. मला वाटते ती वेडी झाली आहे. काल रात्री मी तिला पाहिलं, ती कुत्र्यासारखी ओरडत होती. ए बी ला माधुरीविषयी सांगत होता. ठीक आहे, ए बी ला माधुरीविषयी सांगत होता. काय सांगत होता की मला वाटते ती वेडी झाली आहे. काल रात्री मी तिला पाहिलं, ती कुत्र्यासारखी ओरडत होती. माधुरी ही ए ची मैत्रीण आहे. बी मधुला ओळखतो किंवा सॉरी माधुरीला ओळखतो असं पाहिजे इथं. ठीक आहे, बी माधुरीला ओळखतो. काही लोक कुत्र्यासारखे भुंकत नाही. याच्यामध्ये कुठली गोष्ट ॲझ्युम आपल्याला करता येईल. माधुरी ही ए ची मैत्रीण आहे, हे कशावरून म्हणता येईल, कशावरून सांगा ना मला. ए बी ला माधुरीविषयी सांगत आहे, याचा अर्थ ए हा माधुरीचा मित्र आहे किंवा माधुरी ही एची मैत्रीण आहे असं नाही सांगता येणार ना. आपण समोरच्या व्यक्तीबद्दल तो मित्र किंवा मैत्रिणीच असेल याची काय गॅरंटी, ओळखत असेल फक्त किंवा माहिती असेल समोरची व्यक्ती असू शकते, बरोबर की नाही. त्याच्यामुळे मैत्रीण किंवा मित्राचा इथे काहीही संबंध नाही. त्यामुळे माधुरी एची मैत्रीण आहे असं आपण इथं गृहीत धरू शकत नाही, ॲझ्युम करू शकत नाही. बी मधुला ओळखतो, ऑब्वियस बघा, कारण जेव्हा ए आणि बी हे एखाद्या व्यक्तीविषयी चर्चा करतायत, माधुरीविषयी चर्चा करतायत, म्हणजे हे दोघेही एकमेकांना ओळखत आहेत, बरोबर की नाही. ए बी ला माधुरीविषयी सांगत आहे म्हणजे हे दोघेही याच्या माधुरीविषयी ओळखत आहेत, म्हणून बी सुद्धा माधुरीला ओळखतो. काही लोक कुत्र्यासारखे भुंकत नाहीत, हे ॲझ्युम जे आहे आपल्याला करता येऊ शकते. कारण बघा की तो काय म्हणतोय की मला वाटते ती वेडी झाली आहे. काल रात्री ती पाहिलं मी तिला तर ती कुत्र्यासारखी ओरडत होती. म्हणजे कुत्र्यासारखी ओरडत होती कारण ती वेडी झाली आहे, बरोबर की. म्हणजे वेडे लोक कुत्र्यासारखे ओरडतात ही गोष्ट याने ॲझ्युम केलेली आहे. त्यामुळे काही लोक कुत्र्यासारखी भुंकत नाही ही गोष्ट सुद्धा ॲझ्युम करता येऊ शकते. त्याच्यामुळे ब आणि क हे जे आहे ते अंतर्निहित आहेत. माधुरी ही याची मैत्रीण आहे हे अंतर्निहित नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 जे आहे केवळ ब आणि क अंतर्निहित आहे हे आपल्याला दिसून येतं. तुम्हाला प्रश्न नीट वाचल्यानंतर आणि काही गोष्टी कळाल्यानंतर तुम्हाला नक्कीच ते समजून जाईल. पुढचा प्रश्न सुद्धा आयोगाचाच आहे. आयोगाने पुढे प्रश्न काय विचारले बघा. पुन्हा मी सूचना वाचतो की पुढे एक विधान व त्यापुढे अ ब व क ही गृहीतके दिलेली आहेत. आपण मागच्या याच्यामध्ये अ ब व क असे 3 गृहीतकेच घेतलेली होती. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ती गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत वा नाहीत याचा निर्णय घेऊन त्यानुसार पर्यायाची निवड करायची आहे. 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे एक्स या पक्षाचे सदस्य आहेत. गृहीतके काय आहे. एक्स पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही. ओके. निवडणुकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले. लोकांनी एक्स पक्षाला मते दिली कारण त्यांनी एक्स पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला. काय संबंध आहे या जाहीरनाम्याचा, काहीच नाही, बरोबर की नाही. काय म्हटलंय की 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे एक्स पक्षाचे आहेत, ती याचा जाहीरनाम्याचा काहीही संबंध नाही असं आपण काही म्हणून गृहीतच धरू शकत नाही की त्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी दिला, बरोबर की नाही. ते काहीही असू शकतं. त्यांनी मतदान काय केलं हे जाहीरनाम्यावरच, आजकाल जाहीरनाम्याला बघून कोण मतदान करतात हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे. परंतु ही गोष्ट आपण ॲझ्युम करू शकत नाही. निवडणुकीत 60% मतदारांनी मतदान केले याचा काहीही याच्याशी संबंध नाही, जरी ते 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे एक्स या पक्षाचे सदस्य असले तरी सुद्धा. एक्स पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही असं आपण कसं म्हणू शकतो, बरोबर की नाही. भ्रष्टाचाराचा आणि या 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्यांचा या पक्षाच्या याचा काय संबंध. त्याच्यामुळे इथे कुठलंही जे आहेत गृहीतके हे या विधानामध्ये अंतर्निहित होतील असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिली गोष्ट तुम्हाला काय कळत आहे की विधाने आणि गृहीतके याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक मी गोष्ट सांगितली. याच्यामध्ये फार असे ॲडव्हान्स मी एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलेलं नाहीये, कारण एकदम बेसिक घेतलेलं, सुरुवातीला बेसिक. आपण पुढच्या भागामध्ये ॲडव्हान्स काही त्याची उदाहरणं आपण पाहूया. परंतु गृहीत ही गोष्ट काय आहे, गृहीतक ही गोष्ट काय आहे, ही गोष्ट ॲझ्युम केली जात आहे आणि ते अंतर्निहित झाली पाहिजे आणि त्याचा विधानाशी संबंध पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. जर संबंध असेल तर आपण ते गृहीत धरू शकतो असं आपण त्याला म्हणू शकतो. न्यू इंडिया करिअर फोरम पुणे द्वारा राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत अशी संपूर्ण वर्षभरासाठीची जी बॅच आहे ही इंटिग्रेटेड बॅच दिनांक 1 जुलै पासून सुरू होत आहे.
या बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर्स, क्लास नोट्स आणि टेस्ट पेपर या तीनही बाबींचा समावेश आहे. जसं मी तुम्हाला याआधी सांगितले की जो आपला संपूर्ण वर्षभरासाठीचा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतच्या ज्या गोष्टी मी समाविष्ट केल्यात आपल्या प्लॅनमध्ये, ही सगळी बॅच ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला आता पुण्यात यायची काहीही गरज नाहीये. आणि जे लेक्चर्स पुण्यात आम्ही घेत असतो ते सगळे लेक्चर्स तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहेत. हे सगळे लेक्चर्स तुम्ही कधीही पाहू शकता आणि ते कितीही वेळ पाहू शकता. त्याला टाइमचं कुठलंही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सुवर्ण संधी नक्कीच या राज्यसेवेच्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे. अशाच प्रकारची बॅच जी आहे ती आम्ही PSI, STA आणि ASO साठी सुद्धा प्री मेन्स इंटरव्ह्यू अशी संपूर्ण वर्षभराची बॅच आम्ही घेऊन येत आहोत. या दोन्ही बॅचेस दिनांक 1 जुलैपासून पहिली बॅच चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या बॅचेसची दुसरी बॅच जी आहे ती चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप आजच तुम्ही डाउनलोड करायला पाहिजे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलीच असणार आहे, किंवा जर तुम्ही प्ले स्टोअरवर न्यू इंडिया करिअर फोरम असं सर्च कराल तरी ते तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत असा संपूर्ण वर्षभराचा कोर्स तुम्हाला तिथे दिसेल. तिथेच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा करता येईल आणि या बॅचमध्ये सगळे जे नोट्स आहेत ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचं पुस्तक सोबत घेऊन जायची काहीही गरज नाही. सगळे जे नोट्स आहेत ते तुमच्या मोबाईलवर नक्कीच उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी 9284975048 या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता.